काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंचं पद जाण्याची शक्यता, सूत्रांची आयबीएन लोकमतला माहिती। एक महिन्यामध्ये जे काही झालेले निर्णय हे जवळजवळ काही प्रमाणात चांगले, परंतु काही प्रमाणामध्ये थोडेसे जनतेच्या हिताने थोडेसे घातक पण झाल्याचं, जसं कालचा रेल्वेवाढीचा प्रकार असेल। मोदी सरकारच्या 1 महिन्याच्या कार्यकाळाबद्दल सर्वसामान्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया, रेल्वेच्या भाडेवाढीबद्दल लोकांमध्ये नाराजी। मोदींचे निकटवर्ती अमित शहा यांची कान उघडणी करणाऱ्या सीबीआयच्या न्यायाधीशांची बदली। तुलसीराम प्रजापती बनावट एन्काउंटर प्रकरणी सुनावणीला गैरहजर राहिले होते अमित शहा। मी भास्कर भोराव जाधव गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी घेतली कॅबिनेट पदाची शपथ। जाधवांना उच्च तंत्र शिक्षण खातं मिळण्याची शक्यता, सूत्रांची आयबीएन लोकमतला माहिती। महागाईच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक। कृषी आणि अन्न मंत्र्यांबरोबरच अर्थमंत्री अरुण जेटलीही होते उपस्थित। अमेरिकेनं लष्कर तय्यबावर आणखी दबाव वाढवला। लष्करच्या जमात उद दावाला दहशतवादी संघटना म्हणून केलं घोषित। अफगाणिस्तान भारतीय वकिलातीवरच्या हल्ल्याला लष्कर जबाबदार असल्याचं केलं मान्य। एन श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदी निवडीवर शिक्कामोर्तब। आयसीसीच्या वार्षिक बैठकीनंतर सूत्र घेणार हाती। त्यांना ऊर्जा मिळते, पुढचे वर्षभर चांगलं काम करायला प्रेरणा देते, ताकद देते। अशा ठिकाणी पोचल्यानंतर राजकारण फार छोटं वाटतं आणि हा आत्मिक आनंद खूप मोठा वाटतो। माऊलींच्या पालखीचं वाल्याकडे प्रस्थान। भाजप नेते विनोद तावडे आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसांनी केली वारकऱ्यांसोबत न्याहारी, तर तुकोबांची पालखी करते रोटी घाटाचा प्रवास।